स्वराज्य उभारताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या? मोठे शत्रू, मर्यादित साधनसामग्री आणि अंतर्गत विश्वासघात. तरीही ते डगमगले नाहीत. कारण त्यांची जिद्द अफाट होती. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून काय शिकायला हवं? धैर्य, नेतृत्व, शिस्त, आत्मविश्वास आणि सत्यासाठी उभं राहणं. मला वाटतं त्यांनी आत्मविश्वास शिकवला. हो, त्यांनी स्वतःवर आणि जनतेवर विश्वास ठेवला. त्यांचं प्रशासन इतकं सक्षम कसं होता? अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जबाबदारी स्पष्ट केली होती. म्हणजे संघभावना महत्वाची होती. अतिशय महत्वाची. शिवाजी महाराज कधी हारले का? पराभव आले, पण मनाने ते कधी हरले नाहीत. हे खूप प्रेरणादायी आहे. हो, प्रत्येक अडचणीतून ते काहीतरी शिकले. त्यांचा राज्याभिषेक काय ऐतिहासिक मानला जातो? तो स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा प्रतीक होता. यामुळे लोकांना आशा मिळाली असेल. नक्कीच, स्वराज्य शक्य आहे हा विश्वास निर्माण झाला. आजच्या काळात शिवाजी महाराज किती महत्वाचे आहेत? आजच्या काळात तर अधिकच. त्यांचे विचार कालातीत आहेत. म्हणजे ते इतिहास नाहीत, तर मार्गदर्शक आहेत. छान बोललीस. इतिहासातून शिकणं महत्त्वाचं असतं. मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. तो अभिमान जबाबदारीसोबत असावा. खूप महत्वाचं आहे ते. शिवाजी महाराजांनी शौर्याबरोबर नम्रताही शिकवली. सर, आपण त्यांना कसं आठवावं? त्यांच्या विचारांप्रमाणे वागून न्याय, धैर्य आणि सेवाभावाने. धन्यवाद सर. आज मला छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व खऱ्या अर्थाने समजलं. मला आनंद आहे प्रिया. महान व्यक्ती त्यांच्या विचारांमुळे अमर होतात. आणि शिवाजी महाराजांचे विचार चिरंतन आहेत. खूप सुंदर समारोप केलास. आजचा संवाद इथेच थांबवूया.